सावध हो बाळा. आज या अध्यायाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे तुझ्या आयुष्यात येणारा दत्तगुरूंचा सर्वात मोठा आशीर्वाद स्वतःहून गमावण्यासारखा आहे. हा केवळ एक व्हिडिओ किंवा कथा नाही, तर तुझ्या नशिबाचे कुलूप उघडणारी एक दैवी गुरुकिल्ली आहे. बाळा, तू आजवर अनेक ठिकाणी मदतीसाठी हात पसरले असशील, अनेक उंबरठे झिजवले असशील, पण आज साक्षात त्रिमूर्ती दत्तगुरू तुझ्या दारात उभे आहेत. गुरुचरित्रातील हा 6वा अध्याय म्हणजे तुझ्या आयुष्यातील अशक्य गोष्टींना शक्य करणारं एक वरदान आहे. ज्यांच्या घरामध्ये सतत भांडणे आहेत, ज्यांच्या प्रगतीला कोणीतरी खीळ घातली आहे किंवा ज्यांच्या नशिबाची गाडी एका जागी थांबली आहे, त्यांच्यासाठी हा अध्याय म्हणजे साक्षात संजीवनी ठरेल. या अध्यायाचं श्रवण केल्याने असा कोणता भयंकर लाभ होतो माहीत आहे? तुमच्या 7 पिढ्यांचे दोष आणि पूर्वजांचे शाप जळून भस्म होतात. जर तुमच्या कामात सतत अडथळे येत असतील, जर तुमचं नाव खराब करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर हा अध्याय मरेपर्यंत तुमचं अजेय कवच बनून रक्षण करेल. साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांची एकत्रित शक्ती तुझ्या पाठीशी उभी राहणार आहे. मग विचार कर, जगातील कोणती शक्ती तुला हरवू शकेल? मी तुला शब्द देतो, जर तू आज हा अध्याय पूर्ण श्रद्धेने शेवटपर्यंत ऐकलास, तर उद्याची सकाळ तुझ्यासाठी एक गोड बातमी घेऊन येईल. तुझ्या आयुष्यातील भीती, दारिद्र्य आणि शत्रूंचा नायनाट होण्याची हीच ती वेळ आहे. पण चमत्कार तेव्हाच घडेल जेव्हा तुझं मन दत्तगुरूंच्या चरणी एकाग्र असेल. जर तुझ्या गुरूंवर आणि त्यांच्या शब्दांवर पूर्ण विश्वास असेल, तर आत्ताच पूर्ण श्रद्धेने कमेंटमध्ये टाईप करा, दत्तगुरू, माझा तुमच्यावर आणि तुमच्या चमत्कारावर पूर्ण विश्वास आहे. तुझा हा एक शब्द तुझ्या आयुष्यातील दुःखाचा काळ संपवण्यासाठी पुरेसा आहे. हा 6वा अध्याय तुझ्या घराला सुखाचा गड बनवेल. हा व्हिडिओ अशा एका गरजू भक्ताला पाठवा जो आज निराशेच्या गर्तेत आहे, कारण दुसऱ्यांचं दुःख दूर करणाऱ्याच्या पाठीशी दत्त महाराज स्वतःहून उभे राहतात. 6व्या अध्यायाच्या शेवटी आपण साक्षात दत्त जन्माचा सोहळा आणि एक विजयाची प्रार्थना करणार आहोत, जी तुमच्या आयुष्यातील हरलेलं यश तुम्हाला परत मिळवून देईल. त्यामुळे 1 सेकंदही दुर्लक्ष न करता अंतःकरणापासून या दैवी रहस्याचा अनुभव घेण्यासाठी तयार व्हा. मागील अध्यायात आपण श्री गुरुचरित्रमधील 5व्या अध्यायात एक अत्यंत गूढ आणि भक्तीने भरलेला प्रसंग अनुभवला, जिथे गुरूंची कृपा कशी अनपेक्षितरित्या भक्तांच्या जीवनात उतरते आणि अंधारलेल्या वाटेला अचानक प्रकाश मिळतो हे आपण पाहिलं. त्या अध्यायाने आपल्याला एक गोष्ट शिकवली, गुरूंवर विश्वास ठेवला तर जीवनात अशक्य असं काहीच राहत नाही. आणि आज आपण एका अशा दिव्य अध्यायाच्या प्रवासाला सुरुवात करतो आहोत, ज्यामध्ये लपलेलं आहे एक अद्भुत रहस्य. एक असं रहस्य जे फक्त ऐकूनही मन शुद्ध होतं आणि जीवनातील दुःख, संकटे, रोग, शत्रू, अपयश हे सगळं जणू वाऱ्यासारखं उडून जातं. हा अध्याय म्हणजे केवळ कथा नाही, हा अध्याय म्हणजे गुरुकृपेचा अनुभव आहे. या अध्यायात आपण दैवी शक्ती अनुभवणार आहोत. त्या रात्रीचा तो गूढ शांत क्षण होता.
आकाशात मंद चांदणं पसरलं होतं आणि वातावरणात एक अनामिक स्थिरता होती. जणू काही सृष्टीच एखाद्या दिव्य रहस्याच्या उलगडण्याची वाट पाहत होती. त्या नीरव शांततेत नामधारक आपल्या अंतर्मनातील प्रश्नांनी व्याकुळ झाला होता. जीवनात येणारी दुःख, संकट, अपयश, मनाची अस्थिरता याचा शेवट कुठे आहे आणि खरंच यावर उपाय आहे का, या विचारांनी त्याचं मन भरून आलं होतं. तो नम्रतेने सिद्धांच्या चरणी जाऊन बसला. त्याच्या डोळ्यात आशा होती, पण त्या आशेमागे एक वेदना होती, एक शोध होता. स्वामी, तो हळू आणि शांत आवाजात म्हणाला, तुमच्या कृपेने माझ्या अज्ञानाचा अंधार कमी होत आहे, पण अजूनही मनात अनेक प्रश्न आहेत. हे जीवन इतकं दुःखमय का वाटतं आणि यातून मुक्ती कशी मिळेल? सिद्धांनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं. त्यांच्या डोळ्यात करुणा होती, पण त्याच वेळी एक अद्भुत शांतता देखील होती. वत्सा, ते मंद स्मित करत म्हणाले, हा प्रश्न फक्त तुझा नाही, प्रत्येक जीवाच्या अंतर्मनात दडलेला आहे. पण त्याचं उत्तर शब्दात मिळत नाही. ते अनुभवातून मिळतं, श्रद्धेतून मिळतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुकृपेने मिळतं. नामधारक पूर्णपणे एकाग्र झाला. त्याचं मन जणू त्या क्षणी स्थिर झालं. सिद्ध पुढे म्हणाले, तू कधी गोकर्ण या पवित्र स्थानाबद्दल ऐकलं आहेस का? नामधारक म्हणाला, हो स्वामी, ऐकलं आहे, पण त्यामागचं गूढ मला माहीत नाही. ते स्थान इतकं विशेष का मानलं जातं? सिद्धांच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज उमटलं. गोकर्ण हे केवळ एक तीर्थ नाही, तर एक असं शक्तिस्थान आहे जिथे त्रिमूर्तींचं सूक्ष्म स्वरूप वास करतं. तिथे घडलेली ही एक कथा आहे. अशी कथा जी भक्ती, अहंकार आणि देवकृपेचा खरा अर्थ शिकवते. नामधारकाचा श्वास जड झाला. त्याला जाणवत होतं की आता काहीतरी विलक्षण ऐकायला मिळणार आहे. सिद्धांनी डोळे मिटले, क्षणभर ध्यानस्थ झाले आणि मग त्यांनी त्या दिव्य कथेची सुरुवात केली. पूर्वी एक अत्यंत साधी पण मनाने अतिशय पवित्र अशी एक ब्राह्मण स्त्री होती. तिचं नाव होतं कैकई. तिचं संपूर्ण जीवन भगवान शिव यांच्या भक्तीत रमलेलं होतं. तिच्यासाठी शिवपूजा म्हणजे केवळ एक विधी नव्हता, तो तिचा श्वास होता, तिचं अस्तित्व होतं. ती रोज पहाटे उठून स्नान करून अत्यंत श्रद्धेने शिवलिंगाची पूजा करायची. जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत ती अन्नाचा एक कणही घेत नव्हती. तिच्या प्रत्येक श्वासात शिव हा मंत्र जिवंत होता. पण एक दिवस असा आला की तिची परीक्षा घेण्याचा काळ समोर उभा राहिला. त्या दिवशी तिला पूजेसाठी शिवलिंग मिळालंच नाही. क्षणभर तिच्या मनात काळजी निर्माण झाली. आज माझं व्रत तुटणार का? पण पुढच्याच क्षणी तिने स्वतःला सावरलं. ती शांतपणे बसली, माती घेतली आणि आपल्या हातांनी एक छोटंसं शिवलिंग तयार केलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्येही एक अढळ श्रद्धा होती. देवा, हे मातीचं असलं तरीही माझी भावना खरी आहे, असं म्हणत तिने त्या मातीच्या लिंगाची पूजा सुरू केली. त्या क्षणी तिच्या भक्तीसमोर स्वर्गातील देवही नतमस्तक झाले. कारण ती पूजा मातीची नव्हती, ती होती निखळ, निष्कपट भक्तीची. इतक्यात त्या शांत वातावरणात एक वेगळीच हालचाल जाणवू लागली. जणू काही प्रचंड शक्ती जवळ येत होती. तो होता रावण, पराक्रमी पण अहंकाराने भरलेला. तो आपल्या आईसमोर आला आणि तिची पूजा पाहून थोडा थबकला. आई, तू काय करते आहेस? त्याने विचारलं. कैकई शांतपणे म्हणाली, बाळा,
मी महादेवाची पूजा करते. रावणाने त्या मातीच्या लिंगाकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचा थोडासा तुच्छतेचा भाव उमटला. आई, तू इतकी महान भक्त आणि अशी मातीची पूजा? त्याच्या आवाजात प्रेम होतं, पण त्याच वेळी अहंकारही स्पष्ट दिसत होता. कैकेयीने उत्तर दिलं, बाळा, भावना खरी असेल तर देव कुठल्याही रूपात स्वीकारतो. पण रावणाला हे पटेना. त्याच्या मनात एक वेगळाच निर्धार पेटू लागला. आई, तू अशी पूजा का करतेस? मी तुला असं शिवलिंग आणून देईन की ज्यामुळे तुला कैलासाचं स्थान मिळेल. कैकेयी चकित झाली. काय म्हणतोस बाळा? रावणाचे डोळे तेजाने भरले होते. मी स्वतः कैलास पर्वतच घेऊन येईन आणि तो तुझ्या समोर ठेवेन. त्या क्षणी भक्ती आणि अहंकार यांचा संघर्ष सुरू झाला. एकीकडे आईची शांत निरागस श्रद्धा आणि दुसरीकडे पुत्राचा प्रचंड अहंकार. आणि इथून पुढे ही कथा एका अशा वळणावर जाणार होती जिथे देव स्वतः हस्तक्षेप करणार होते. भक्तांनो, शेवटपर्यंत ऐकत राहा. बघा, तुमची सर्वात मोठी इच्छा भगवंत समोर येऊन पूर्ण करतील. त्या क्षणी रावणाच्या मनात पेटलेला तो निर्धार साधा नव्हता. तो अहंकाराने भरलेला होता. पण त्यामागे आईबद्दलचं प्रेमही तितकंच प्रखर होतं. कैकेयी शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात चिंता होती, पण विश्वासही होता. देव जाणतो काय योग्य आहे. पण रावणाने ठरवलं होतं. तो आईसमोर नतमस्तक झाला आणि म्हणाला, आई, तू काळजी करू नकोस. मी स्वतः भगवान शिव यांच्याकडून असं लिंग आणीन की तुला कधीही मातीचं लिंग बनवावं लागणार नाही. त्याच्या आवाजात आत्मविश्वास होता, पण त्या आत्मविश्वासामध्ये एक तीव्र अभिमानही दडलेला होता. इतकं बोलून तो वाऱ्यासारखा निघून गेला. त्याच्या पावलांमध्ये वेग होता आणि मनात एकच ध्यास, कैलास जिंकायचा. काही क्षणातच तो हिमालयाच्या दिशेने झेपावला आणि अखेर तो त्या दिव्य, शांत, पवित्र कैलास पर्वताजवळ पोहोचला, जिथे स्वयं महादेव ध्यानस्थ होते. त्या पवित्र स्थळी एक अद्भुत शांतता होती. पण रावणाच्या मनात वादळ उसळत होतं. त्याने आपल्या 20 भुजांनी तो पर्वत पकडला आणि प्रचंड शक्तीने तो उचलण्याचा प्रयत्न करू लागला. त्या एका क्षणात संपूर्ण सृष्टी हलली. पर्वत कंप पावले, पृथ्वी थरथरली, समुद्र उसळले, देवगण घाबरून गेले. सर्वत्र भीतीचं सावट पसरलं. कैलासावर असलेल्या पार्वती माता घाबरून भगवान शिव यांच्याजवळ गेल्या. प्रभू, हे काय घडतं आहे? त्यांनी भीतीने विचारलं. महादेव मात्र शांत होते. त्यांच्या ओठांवर हलकंसं स्मित होतं. उमा, तो रावण आहे, माझा भक्त. तो आपल्या भक्तीने खेळ करतो आहे, असे ते शांतपणे म्हणाले. पण पुढच्याच क्षणी महादेवांनी आपल्या पायाचा एक हलकासा स्पर्श केला आणि तो प्रचंड पर्वत जणू एका क्षणात स्थिर झाला. रावण त्या पर्वताखाली अडकला. त्याच्या 20 भुजा, 10 मस्तकं, सगळं काही त्या भाराखाली दाबलं गेलं. त्या वेदनेने त्याच्या तोंडून एक आक्रोश निघाला, पण त्या आक्रोशातही एक भक्ती दडलेली होती. त्या वेदनेच्या क्षणी त्याला जाणवलं, मी कोणाशी सामना करतो आहे. आणि त्या क्षणापासून त्याच्या अहंकाराचं रूपांतर हळूहळू भक्तीत होऊ लागलं. त्याने त्या वेदनेतूनच महादेवांचं स्मरण सुरू केलं. शंकरा, त्राही माम, मला वाचवा. तो आर्तस्वरात प्रार्थना करू लागला. त्याचा प्रत्येक शब्द आता अहंकाराने नव्हे तर पूर्ण समर्पणाने भरलेला होता. आणि तेव्हाच त्याच्या अंतर्मनातून एक अद्भुत भक्ती जागी झाली. अशी भक्ती जी स्वतःला पूर्णपणे देवाला अर्पण करते. अशी भक्ती जी स्वतःचं अस्तित्व विसरते. आणि त्या भक्तीने तो महादेवांना प्रसन्न करण्यासाठी एक भीषण तपश्चर्या सुरू करणार होता.
अशी तपश्चर्या जी संपूर्ण सृष्टीने कधीच पाहिली नव्हती. या ठिकाणी एक गोष्ट मनात ठेवा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जीवनात अडथळे, दुःख, संकट खूप आहेत, तर मनापासून हर हर महादेव असे एकदा कमेंटमध्ये लिहा. कारण श्रद्धेने घेतलेलं एक नावही तुमच्या जीवनात बदल घडवू शकतं. त्या पर्वताच्या प्रचंड भाराखाली अडकलेला रावण आता पूर्णपणे बदलू लागला होता. काही क्षणांपूर्वी जो अभिमानाने कैलास उचलायला निघाला होता, तोच आता वेदनेतून, नम्रतेतून आणि पूर्ण समर्पणातून देवाला हाक मारत होता. त्या अंधाऱ्या वेदनांनी भरलेल्या क्षणी त्याला एक गोष्ट जाणवली. देवाशी शक्तीने नाही तर भक्तीने जिंकता येतं. आणि मग त्याने त्या अवस्थेतच आपल्या अंतर्मनातील सर्व अहंकार जाळून टाकला. त्याने आपल्या शरीराकडे पाहिलं आणि मनात एक अद्भुत विचार आला. जर मला खरोखरच भगवान शिव यांना प्रसन्न करायचे असेल तर मला स्वतःलाच अर्पण करावं लागेल. आणि त्या क्षणापासून त्याची तपश्चर्या सुरू झाली. तो आपल्या एका मस्तकाला छेदन करतो आणि ते महादेवांना अर्पण करतो. वेदना असह्य होती, पण त्या वेदनेपेक्षा त्याची भक्ती प्रखर होती. एक एक करून त्याने आपली मस्तकं अर्पण करायला सुरुवात केली. प्रत्येक वेळी त्याच्या ओठांवर शिव शिव हा मंत्र होता आणि त्या मंत्रात त्याचं संपूर्ण अस्तित्व विलीन झालं होतं. त्याच्या रक्ताचा प्रत्येक थेंब जणू भक्तीचं अर्घ्य बनत होता. सृष्टी थरारून पाहत होती. अशी तपश्चर्या कोणीच पाहिली नव्हती. देवगण स्तब्ध झाले होते. त्या आर्त भक्तीसमोर सगळे नतमस्तक झाले होते. पण रावण इथेच थांबला नाही. त्याने स्वतःच्या शरीरालाच एक वाद्य बनवलं. आपल्या नसांपासून वीणा तयार केली आणि सामदेवाचे स्वर गात महादेवांची स्तुती करू लागला. त्याचा प्रत्येक स्वर, प्रत्येक राग, प्रत्येक आलाप हे सगळं इतकं गूढ आणि दिव्य होतं की संपूर्ण विश्व त्या भक्तीत हरवून गेलं. त्या क्षणी तो केवळ एक राक्षस नव्हता, तो एक परिपूर्ण भक्त झाला होता. आणि अशी भक्ती कधीच वाया जात नाही. अखेर त्या निखळ समर्पणाने भगवान शिव प्रसन्न झाले. एक दिव्य प्रकाश प्रकट झाला आणि त्या प्रकाशातून महादेव स्वतः रावणासमोर उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती आणि डोळ्यात भक्तासाठी अपार प्रेम होतं. त्यांनी प्रेमाने रावणाला स्पर्श केला आणि त्या स्पर्शाने त्याच्या सर्व जखमा नाहीशा झाल्या. त्याची सर्व मस्तकं पुन्हा पूर्ववत झाली, जणू काही घडलंच नव्हतं. पण एक गोष्ट मात्र नक्की बदलली होती. त्याचं मन, त्याचा अहंकार पूर्णपणे नष्ट झाला होता आणि त्याच्या जागी केवळ भक्ती उरली होती. महादेव त्याच्याकडे पाहून म्हणाले, रावणा, तुझ्या भक्तीने आम्ही अतिशय प्रसन्न झालो आहोत. माग, तुला काय हवं आहे ते माग. त्या क्षणी रावणाच्या मनात अनेक विचार आले. संपत्ती, सामर्थ्य, राज्य हे सगळं त्याच्याकडे आधीच होतं. पण त्याला आठवली ती त्याची आई, तिची निरागस भक्ती, तिच्या हाताने बनवलेलं मातीचं लिंग आणि तिच्या डोळ्यातील श्रद्धा. तो नम्रपणे म्हणाला, प्रभू, मला तुमचं आत्मलिंग द्या, जेणेकरून माझ्या आईची पूजा पूर्ण होईल. त्या मागणीमध्ये आता अहंकार नव्हता, ती केवळ भक्ती होती. आणि महादेवांनी त्याची ती भावना ओळखली. ते प्रसन्न झाले आणि म्हणाले, रावणा, आम्ही तुला आत्मलिंग देतो, पण लक्षात ठेव, हे लिंग अत्यंत शक्तिशाली आहे. ते पृथ्वीवर एकदा ठेवले तर ते तिथेच स्थिर होईल, पुन्हा कधीही हलणार नाही. रावणाने नम्रपणे मान हलवली. त्याच्या हातात एक अद्भुत शक्ती होती आणि मनात एकच ध्यास होता, आईची सेवा पूर्ण करायची. पण त्याला अजूनही माहीत नव्हतं की या आत्मलिंगामुळे पुढे संपूर्ण सृष्टीत एक मोठी लीला घडणार होती.
अशी लीला जिथे देव स्वतः हस्तक्षेप करणार होते. भक्तांनो, गुरुचरित्रातील 6व्या अध्यायाची ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की अशी भक्ती आपल्या आयुष्यात यावी, तर या कथेला एक लाईक नक्की करा. कारण प्रत्येक शुभसंकल्पाची सुरुवात ही एका छोट्याशा कृतीपासूनच होते. महादेवांनी दिलेलं ते आत्मलिंग हातात घेऊन रावण अत्यंत आनंदित झाला. त्याच्या मनात आता एकच भावना होती, आईची सेवा पूर्ण करायची, तिच्या भक्तीचं फळ तिला मिळवून द्यायचं. तो नम्रपणे भगवान शिव यांना वंदन करून लंकेच्या दिशेने निघाला. त्याच्या प्रत्येक पावलात आत्मविश्वास होता, पण आता तो अहंकार नव्हता, ती होती भक्तीची शक्ती. पण या सगळ्या घडामोडी स्वर्गलोकातून देवगण पाहत होते आणि त्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती. जर हे आत्मलिंग लंकेत पोहोचलं तर रावण अजेय होईल, त्याला कोणीही हरवू शकणार नाही. ही चिंता वाढू लागली आणि तेव्हा देवांनी एकत्र येऊन उपाय शोधण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी देवर्षी नारद पुढे आले. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं शांत स्मित होतं, पण डोळ्यात एक योजना चमकत होती. ते तत्काळ इंद्राकडे गेले आणि म्हणाले, इंद्रा, आता वेळ आली आहे जागे होण्याची. रावणाला महादेवांनी आत्मलिंग दिलं आहे. जर तो ते लंकेत घेऊन गेला तर देवांचं संतुलन बिघडेल. इंद्र घाबरला. त्याच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली. मग उपाय काय, तो विचारू लागला. नारद म्हणाले, यावर उपाय फक्त एकच आहे. आपल्याला भगवान विष्णू यांच्याकडे जावं लागेल. आणि मग सगळे देव वैकुंठाकडे गेले. तेथे विष्णू भगवान शांतपणे विराजमान होते. देवांनी त्यांना सगळा वृत्तांत सांगितला आणि विनंती केली, प्रभू, आता तुम्हीच काहीतरी करा, नाहीतर रावण अजेय होईल. विष्णू भगवान काही क्षण विचारात पडले आणि मग त्यांच्या ओठांवर एक हलकंसं स्मित उमटलं. या सृष्टीत प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते आणि प्रत्येक संकटाचा उपायही असतो. त्यांनी शांतपणे उत्तर दिलं. मग त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राला आदेश दिला, जा आणि सूर्याला काही वेळासाठी आडवा ये. त्या क्षणी आकाशात एक विलक्षण बदल झाला. सूर्य जणू लपल्यासारखा दिसू लागला. संध्याकाळ झाली आहे असा भास निर्माण झाला. आणि दुसरीकडे रावण आपल्या प्रवासात पुढे जात होता. त्याला संध्याकाळ झाल्याचा भास झाला आणि त्याला आठवलं, मला संध्यावंदन करायचं आहे. तो अत्यंत नियम पाळणारा होता. त्याने कधीही संध्यावंदन सोडलं नव्हतं. पण एक समस्या होती, त्याच्या हातात आत्मलिंग होतं आणि महादेवांनी स्पष्ट सांगितलं होतं की ते कधीही जमिनीवर ठेवायचं नाही. तो क्षणभर गोंधळला. आता काय करायचं? त्याच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला आणि तेव्हाच नारद त्याच्यासमोर प्रकट झाले. त्यांनी सहजपणे त्याच्याशी संवाद सुरू केला. त्याला विलंब करायला लावला आणि त्याचवेळी दुसरीकडे एक नवीन लीला आकार घेत होती. भगवान गणेश यांना भगवान विष्णूंनी बोलावलं होतं. हे कार्य फक्त तूच करू शकतोस. भगवान विष्णू म्हणाले. गणेश शांतपणे हसले. त्यांनी ब्रह्मचारी बालकाचं रूप धारण केलं आणि रावणाच्या मार्गावर जाऊन उभे राहिले. त्या क्षणी सृष्टीत एक अद्भुत खेळ सुरू झाला होता. एकीकडे भक्ती, दुसरीकडे नियती आणि त्यामध्ये देवांची योजना. आता पुढे काय होणार होतं हेच या कथेचं सर्वात मोठं रहस्य होतं. जर तुम्हाला वाटत असेल की देव योग्य वेळी आपल्यासाठी मार्ग काढतात, तर ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण कदाचित कोणाचं तरी जीवन यामुळे बदलू शकतं आणि याचं वेगळं पुण्य तुम्हाला, तुमच्या पिढीला, तुमच्या घरातल्यांना प्राप्त होऊ शकतं. रावण त्या संध्याकाळच्या भासात थांबला होता. हातात आत्मलिंग, मनात द्विधा.
एकीकडे नियम पाळण्याची निष्ठा तर दुसरीकडे महादेवांनी दिलेल्या वचनाची आठवण. हे लिंग भूमीवर ठेवायचं नाही. तो मनात विचार करू लागला. जर मी संध्यावंदन केलं नाही तर धर्मभंग होईल आणि जर हे लिंग ठेवलं तर महादेवांची आज्ञा मोडली जाईल. त्या क्षणी त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा सुरू झाली होती. तेवढ्यात त्याच्या नजरेसमोर एक लहानसा ब्रह्मचारी बालक दिसला. साधा वेश, निरागस चेहरा, पण डोळ्यात एक विलक्षण तेज. तो होता स्वयं गणेश. पण रावणाला ते ओळखता येणं अशक्य होतं. रावणाने त्याला हाक मारली. अरे बाळा, इकडे ये, मला तुझी मदत हवी आहे. तो बालक थोडासा घाबरल्यासारखा पुढे आला. काय हवं आहे तुम्हाला? त्याने निरागसपणे विचारलं. रावण म्हणाला, मी संध्यावंदन करणार आहे. तोपर्यंत हे लिंग तू तुझ्या हातात धर, पण लक्षात ठेव, ते खाली ठेवायचं नाही. बालकाने थोडा संकोच केला की हे खूप जड दिसतंय, मी लहान आहे, मी कसं धरणार? तो म्हणाला. रावण थोडा आग्रहाने म्हणाला, फक्त काही क्षणांचीच गोष्ट आहे, मी लगेच येतो. बालकाने शेवटी मान्य केलं, पण एक अट ठेवली. जर मला ते जड वाटलं तर मी तुला 3 वेळा हाक मारेन आणि तू आला नाहीस तर मी ते खाली ठेवीन. रावणाला घाई होती. त्याने विचार न करता ती अट मान्य केली आणि आत्मलिंग त्या बालकाच्या हातात दिलं. तो लगेच संध्यावंदनासाठी बसला. त्याचं मन पूर्णपणे विधीत गुंतलं होतं. पण इथे एक अद्भुत लीला सुरू झाली होती. काही क्षण गेले आणि मग त्या बालकाने हाक मारली. रावणा ये, हे लिंग खूप जड होतंय. रावणाने हातानेच इशारा केला. थांब, येतो. तो अजूनही मंत्र उच्चारात गुंतलेला होता. थोड्या वेळाने पुन्हा हाक आली. रावणा लवकर ये, मला धरता येत नाहीये. पण रावण अजूनही संध्यावंदन करण्यात पूर्णपणे मग्न होता. आणि मग तिसऱ्यांदा ती हाक आली. रावणा, आता मी हे ठेवतो. त्या क्षणी रावण धावत आला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. त्या बालकाने शांतपणे आत्मलिंग जमिनीवर ठेवले होते आणि त्या क्षणी संपूर्ण पृथ्वी जणू स्थिर झाली. एक दिव्य ऊर्जा त्या स्थानी पसरली. आकाशातून पुष्पवृष्टी झाली. देवगण आनंदाने भरून आले, कारण त्यांची योजना यशस्वी झाली होती. रावणाने ते सर्व पाहिले आणि त्याच्या डोळ्यात संताप उसळला. तू काय केलंस? तो ओरडला. त्याने त्या बालकाला मारण्याचा प्रयत्न केला, पण तो बालक हसतच दूर पळू लागला आणि क्षणात अदृश्य झाला. रावणाने लगेचच आत्मलिंग उचलण्याचा प्रयत्न केला, पण ते हललंच नाही. त्याने पूर्ण शक्ती लावली. पृथ्वी हादरली, पण लिंग हललं नाही. उलट त्याच्या ओढण्यामुळे त्या लिंगाचा आकार बदलू लागला आणि तो आकार गोकर्णासारखा झाला. त्या क्षणी त्याला जाणवलं, ही देवांची लीला आहे. त्याचा अभिमान पुन्हा तुटला आणि तो शांत झाला. त्या स्थानी एक दिव्य शक्ती स्थिर झाली होती आणि ते स्थान पुढे संपूर्ण जगात पवित्र म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तेच पवित्र स्थान म्हणजे गोकर्ण, जिथे आजही त्या आत्मलिंगाचा महिमा अनुभवता येतो. जर तुम्हाला वाटत असेल की ही कथा तुमच्या जीवनाला नवी दिशा देत आहे, तर मनापासून श्री गुरुदेव दत्त असं लिहा, कारण श्रद्धेने उच्चारलेलं नावही तुमचं जीवन बदलू शकतं. त्या पवित्र स्थळी आत्मलिंग स्थिर झालं आणि त्या क्षणी जणू सृष्टीनेच एक दीर्घ श्वास घेतला. देवगण आनंदाने फुलून गेले होते, कारण एक मोठं संकट टळलं होतं. पण दुसरीकडे रावण त्या ठिकाणी उभा होता, थकलेला, व्याकुळ आणि आतून तुटलेला. त्याच्या डोळ्यांसमोर एकाच क्षणात सगळं बदलून गेलं होतं. ज्यासाठी त्याने इतकी कठोर तपश्चर्या केली, ज्यासाठी स्वतःची मस्तकं अर्पण केली, ते आत्मलिंग आता त्याच्या हातातून निसटून इथेच स्थिर झालं होतं. तो पुन्हा पुन्हा प्रयत्न करू लागला,
दोन्ही हातांनी पूर्ण शक्तीने ते लिंग उचलण्याचा प्रयत्न केला, पण ते हललंच नाही. त्याने पुन्हा जोर लावला. पृथ्वी थरथरली, पण आत्मलिंग जणू त्या भूमीत रुतून बसलं होतं. जितका तो ओढत होता तितकंच ते अधिक स्थिर होत होतं. त्या प्रयत्नात त्या लिंगाचा आकार बदलत गेला आणि तो आकार गायीच्या कानासारखा, गोकर्ण असा झाला. ते दृश्य पाहून रावण स्तब्ध झाला. त्याच्या मनात आता राग नव्हता, तर एक खोल वेदना होती. मी चूक केली हा विचार त्याच्या अंतर्मनात उमटला. त्याला महादेवांचे शब्द आठवले, हे लिंग भूमीवर ठेवू नकोस. आणि त्या एका क्षणातील चुकीमुळे त्याने सर्व गमावलं होतं. पण त्या क्षणी त्याला आणखी एक गोष्ट जाणवली, देव जे करतात ते नेहमी योग्य असतं. त्याने शांतपणे डोळे मिटले आणि त्या आत्मलिंगासमोर नम्रपणे मस्तक टेकवलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण त्या अश्रूंमध्ये आता अहंकार नव्हता. ती होती शुद्ध भक्ती, समर्पण आणि स्वीकार. त्या क्षणी त्या स्थानी एक दिव्य ऊर्जा प्रकट झाली. जणू भगवान शिव स्वतः त्या लिंगात वास करू लागले. आकाशातून पुष्पवृष्टी झाली. देवगण त्या स्थानी प्रकट झाले आणि त्या ठिकाणाचं महत्त्व संपूर्ण सृष्टीत पसरलं. त्या दिवसापासून ते स्थान गोकर्ण म्हणून ओळखलं जाऊ लागलं. एक असं तीर्थक्षेत्र जिथे केवळ दर्शनानेही पापांचा नाश होतो आणि मन शुद्ध होतं. रावण काही काळ त्या स्थानी बसून राहिला. त्याच्या मनात अनेक विचार चालू होते, पण शेवटी त्याने एक गोष्ट स्वीकारली, माझं कर्तव्य पूर्ण झालं नाही, पण देवाची इच्छा पूर्ण झाली. आणि तो शांतपणे तिथून निघून गेला. त्याच्या पावलांमध्ये आता वेग नव्हता, पण एक समज होती, एक जाणीव होती. त्या दिवशी त्याने शिकलेला धडा खूप मोठा होता. भक्तीमध्ये अहंकार आला तर फळ नष्ट होतं, पण भक्तीमध्ये समर्पण असेल तर देव स्वतः त्या ठिकाणी वास करतात. आणि म्हणूनच आजही गोकर्ण हे स्थान केवळ एक तीर्थ नाही, तर एक जिवंत अनुभव आहे, जिथे प्रत्येक भक्ताला महादेवांची कृपा जाणवते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जीवनातही अशा दैवी शक्तीचा स्पर्श व्हावा, तर या कथेला मनापासून एक लाईक करा, कारण श्रद्धेने केलेली प्रत्येक छोटी कृती तुमच्या जीवनात मोठा बदल घडवू शकते. त्या दिव्य घटनेनंतर त्या स्थळाभोवती एक अद्भुत शांतता पसरली होती. जणू काही पृथ्वीनेच त्या लीलेला आपल्या हृदयात साठवून ठेवलं होतं. रावण निघून गेला होता, पण त्याच्या पावलांचे ठसे अजूनही त्या भूमीवर जणू जिवंत होते. आणि त्या ठिकाणी स्थिर झालेलं ते आत्मलिंग आता केवळ एक दगड नव्हतं, ते स्वयं भगवान शिव यांचं सजीव अस्तित्व बनलं होतं. काळ पुढे सरकत गेला, पण त्या स्थळाचं तेज दिवसेंदिवस वाढतच गेलं. ऋषीमुनी, साधू, संत आणि असंख्य भक्त त्या ठिकाणी येऊ लागले, कारण त्यांना जाणवत होतं, इथे काहीतरी वेगळं आहे. इथे मनाला शांती मिळते, इथे प्रार्थना ऐकली जाते. त्या भूमीत एक अदृश्य शक्ती होती, जी प्रत्येक दुःखी मनाला स्पर्श करून त्याला हलकं करत होती, जी प्रत्येक भक्ताच्या डोळ्यात आशेचा एक किरण निर्माण करत होती. आणि हळूहळू त्या स्थळाची ख्याती चारही दिशांना पसरली. तेच पवित्र स्थान म्हणजे गोकर्ण, जिथे आजही लाखो भक्त केवळ एक दर्शन घेण्यासाठी दूर दूरवरून येतात. कारण असं मानलं जातं, ज्याच्या आयुष्यात कितीही संकट असली, कितीही दुःख असलं, पण जर त्याने इथे येऊन मनापासून प्रार्थना केली तर त्याच्या आयुष्यात बदल घडतो. त्या ठिकाणी उभं राहिल्यावर एक वेगळीच जाणीव होते, जणू महादेव आपल्याला सांगत आहेत, तू एकटा नाहीस, मी तुझ्यासोबत आहे. आणि हीच ती भावना आहे जी माणसाला पुन्हा उभं राहायला शिकवते. त्या दिव्य कथेचा शेवट जरी झाला असला तरी तिचा प्रभाव आजही तितकाच जिवंत आहे. कारण ही कथा केवळ रावणाची नाही, ही कथा प्रत्येक त्या मनुष्याची आहे जो कधी ना कधी अहंकार आणि भक्ती यांच्यामध्ये अडकतो. ही कथा आपल्याला शिकवते
की देवाकडे जाण्याचा मार्ग शक्तीचा नाही तर समर्पणाचा आहे. आणि जेव्हा आपण पूर्ण मनाने, पूर्ण श्रद्धेने देवाला शरण जातो, तेव्हा देव स्वतः आपल्या आयुष्यात येऊन मार्ग दाखवतात. म्हणूनच या कथेचा खरा अर्थ असा आहे, भक्ती करा पण अहंकार सोडून, प्रार्थना करा पण अपेक्षा न ठेवता, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवावर पूर्ण विश्वास ठेवा, आपल्या गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवा. कारण जिथे विश्वास असतो तिथे चमत्कार नक्कीच घडतात. प्रिय भक्तांनो, जर तुम्हाला वाटत असेल की ही कथा इतरांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यांच्या आयुष्यातही असा बदल घडला पाहिजे, तर ही कथा नक्की दत्त महाराजांच्या भक्तांना, स्वामी समर्थ आईच्या भक्तांना, भगवान विष्णूंच्या भक्तांना, भगवान महादेवांच्या भक्तांना नक्की शेअर करा. कारण कधीकधी तुमच्याकडून केलेली एक शेअरची सेवा देखील कोणाचं तरी आयुष्य बदलू शकते. त्या पवित्र गोकर्ण भूमीवर काळ पुढे सरकत राहिला, पण त्या दिव्य आत्मलिंगाचा महिमा दिवसेंदिवस अधिकच तेजस्वी होत गेला. ऋषीमुनी, साधू संत सगळे त्या ठिकाणी येऊन तपश्चर्या करू लागले. कारण त्यांना जाणवत होतं की इथे केवळ दगड नाही तर साक्षात भगवान शिव वास करतात. त्या लिंगासमोर उभं राहिल्यावर मनातील विचार आपोआप शांत होतात. डोळ्यात अश्रू येतात, पण ते दुःखाचे नसून समाधानाचे असतात. जणू आपल्या सगळ्या वेदना त्या पवित्र स्थानी विसावतात आणि मन हलकं होतं. त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला एक अनुभव समान मिळतो, मी एकटा नाही, माझ्या मागे कोणीतरी आहे. ही भावना इतकी शक्तिशाली असते की माणूस पुन्हा नव्याने जगायला लागतो. असं म्हणतात, त्या आत्मलिंगाच्या दर्शनाने केवळ पापांचा नाश होत नाही, तर मनातील भीती, चिंता आणि नकारात्मकता देखील नाहीशी होते. कारण ती जागा म्हणजे केवळ तीर्थ नाही तर एक जिवंत शक्ती आहे. आणि म्हणूनच गोकर्ण हे स्थान आजही भक्तांसाठी आशेचं केंद्र बनलं आहे. कित्येक लोक आपल्या आयुष्यातील मोठमोठ्या संकटातून मार्ग शोधण्यासाठी इथे येतात आणि आश्चर्य म्हणजे त्यांना मार्ग सापडतो. कधी अचानक एखादी संधी मिळते, कधी एखादा योग्य माणूस भेटतो, तर कधी मनातच इतकी ताकद निर्माण होते की ते स्वतःच संकटांवर मात करतात आणि तेव्हा त्यांना जाणवतं, हीच तर देवाची कृपा आहे. ही कथा आपल्याला एक अत्यंत खोल संदेश देते. रावण इतका शक्तिशाली विद्वान आणि तपस्वी असूनही त्याच्या आयुष्यात एक छोटीशी चूक झाली आणि त्याने मिळवलेलं सर्व त्याच्याकडून निसटलं. पण त्याच वेळी त्या चुकातूनही एक महान तीर्थ निर्माण झालं. म्हणजेच देवाची योजना आपल्या समजण्यापलीकडचे असते. आपण जे गमावतो ते कदाचित आपल्यासाठी नसतंच आणि जे मिळतं तेच खरं आपल्या भाग्यात असतं. म्हणूनच आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते स्वीकारायला शिका. प्रयत्न करत राहा, पण परिणाम देवावर सोडा. कारण कधीकधी आपण जे हरवलं असं समजतो तेच आपल्या जीवनात नवीन दार उघडत असतं. आणि हाच या अध्यायाचा खरा सार आहे. विश्वास ठेवा, समर्पण ठेवा आणि देवावर श्रद्धा ठेवा. कारण जिथे श्रद्धा असते तिथेच मार्ग निर्माण होतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यातही अशीच सकारात्मक शक्ती यावी आणि देवाची कृपा सतत तुमच्यावर राहावी, तर ही घंटी, तुमच्यासमोर दिसणारी घंटी नक्की वाजवा. कारण प्रत्येक वेळी तुम्हाला अशाच दिव्य कथा ऐकायला मिळतील ज्या तुमचं मन शांत करतील. त्या गोकर्ण भूमीवर उभं राहिल्यावर आजही जणू त्या दिव्य घटनेचे स्पंदन जाणवते. वारासुद्धा तिथे काहीतरी सांगत असतो. लाटांचा आवाजही जणू महादेवांच्या मंत्रासारखा भासतो. आणि त्या आत्मलिंगासमोर उभं राहिल्यावर मनात एकच भावना उरते, हे देवा, तू आहेस आणि तू माझ्यासोबत आहेस. त्या क्षणी माणूस आपले सगळे दुःख, चिंता, भीती
विसरून जातो. कारण त्याला जाणवतं की एक अदृश्य शक्ती त्याला आधार देत आहे. ही कथा इथे संपत नाही, कारण ही केवळ एक घटना नाही, तर एक अनुभूती आहे जी प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा घडते. जसं रावण आपल्या शक्तीवर गर्व करूनही एका क्षणात नम्र झाला, तसंच आपल्यालाही आयुष्यात अनेक वेळा अशा प्रसंगांचा सामना करावा लागतो, जिथे आपण सगळं नियंत्रणात आहे असं समजतो, पण अचानक काहीतरी घडतं आणि आपण असहाय्य होतो. त्यावेळी ही कथा आपल्याला शिकवते, नियंत्रण सोडा आणि विश्वास ठेवा. कारण जेव्हा आपण सर्व काही देवावर सोडतो, तेव्हा तोच आपल्यासाठी मार्ग तयार करतो. त्या आत्मलिंगाचा महिमा इतका अपार आहे की केवळ त्याच्या दर्शनाने मन शुद्ध होतं. असं म्हणतात, ज्या घरात या कथेचं श्रवण केलं जातं तिथे नकारात्मक शक्ती टिकत नाही. कारण ज्या घरात भगवान शिव आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद आपोआप येतो. आणि म्हणूनच आजही अनेक भक्त आपल्या घरात या कथा ऐकतात, सांगतात आणि त्या दिव्य शक्तीचा अनुभव घेतात. जीवनात कितीही अडचणी असल्या, कितीही संकट आली, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, देव तुमच्यासोबत आहे. कधी कधी तो आपल्याला थांबवतो, कारण पुढचा मार्ग आपल्यासाठी योग्य नसतो. कधी कधी काही गोष्टी आपल्या हातातून निसटतात, कारण त्यापेक्षा काहीतरी मोठं आपल्यासाठी तयार होत असतं. आणि हे समजलं की आयुष्य खूप सुंदर वाटायला लागतं. म्हणूनच या कथेचा शेवट एक संदेश देऊन करतो, श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. कारण जेव्हा तुमच्या मनात विश्वास असतो, तेव्हा कोणतंही संकट मोठं वाटत नाही. त्या गोकर्णाच्या पवित्र भूमीवर संधिप्रकाश उतरला होता. आकाशात हलकीशी केशरी छटा पसरली होती आणि त्या शांततेत जणू एक दिव्य संदेश घुमत होता. भक्ती म्हणजे केवळ शब्द नाही, ती एक अनुभूती आहे. त्या आत्मलिंगासमोर उभं राहिल्यावर आजही प्रत्येक भक्ताला ही अनुभूती येते, जणू साक्षात भगवान शिव आपल्या डोळ्यांसमोर उभे आहेत आणि प्रेमाने म्हणत आहेत, घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. आणि अशा प्रकारे गुरुचरित्रातील ही कथा इथे पूर्ण होते. पण तिचा प्रभाव मात्र कधीच संपत नाही. कारण ही कथा केवळ रावण याची नाही, ही कथा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची आहे. आपणही कधी ना कधी रावणासारखे अहंकारात अडकतो. आपल्या शक्तीवर, आपल्या बुद्धीवर गर्व करतो. पण आयुष्य आपल्याला एका क्षणात खाली आणू शकतं आणि तेव्हा आपल्याला समजतं आपण काहीच नाही, सगळं काही देवाच्या हातात आहे. पण त्याच क्षणी जर आपण खचून न जाता नम्रतेने देवाकडे वळलो, तर तेच देव आपल्याला उचलून धरतात, आपल्याला पुन्हा उभं करतात आणि आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा देतात. हीच तर या अध्यायाची खरी शिकवण आहे. अहंकार सोडा, समर्पण स्वीकारा. कारण जिथे अहंकार संपतो, तिथूनच खरी भक्ती सुरू होते. त्या दिवशी रावणाने जरी आत्मलिंग गमावलं, तरी त्याने एक मोठा धडा मिळवला आणि त्या एका घटनेमुळे संपूर्ण जगाला एक पवित्र तीर्थ मिळालं, गोकर्ण, जिथे आजही लाखो लोक येतात आपल्या दुःखाचं ओझं घेऊन आणि परत जातात हलकं मन घेऊन. कारण तिथे त्यांना मिळतो एक अदृश्य आधार, एक शांतता आणि एक विश्वास. म्हणूनच आजपासून छोटासा संकल्प करा. रोज काही क्षण देवासाठी द्या, मनापासून प्रार्थना करा आणि जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. बघा, तुमचं आयुष्य कसं हळूहळू बदलायला लागतं. कारण जेव्हा मन शांत होतं, तेव्हाच देवाची कृपा स्पष्टपणे जाणवते. आजचा हा दिव्य गुरुचरित्रातील 6वा अध्याय आपण मनापासून अनुभवला. या कथेतून आपल्याला भक्ती, समर्पण आणि देवाच्या इच्छेची
महान शक्ती समजली. आणि म्हणूनच एक प्रेमाची विनंती आहे. आपण प्रत्येक गुरुवारी श्री गुरुचरित्रामधील एक अध्याय कथा स्वरूपात अनुभवत असतो. आपल्या चॅनलवर याआधीचे पहिले ते 5ही अध्याय पोस्ट झालेले आहेत. त्यामुळे ते देखील नक्की ऐका, कारण त्या प्रत्येक अध्यायात तुमच्या जीवनाला दिशा देणारी शक्ती दडलेली आहे. आणि पुढेही प्रत्येक गुरुवारी अशीच भक्तिमय कथा ऐकायला नक्की या. आज आपण 6वा अध्याय पाहिला, पण पुढचा अध्याय अधिक अद्भुत, चमत्कारिक आणि जीवन बदलवणारा ठरणार आहे. कदाचित तो अध्याय तुमच्या आयुष्यातही एखादा मोठा बदल घडवेल, तुमच्या भाग्यात ईश्वर कृपा जागवेल. त्यामुळे पुढच्या गुरुवारी हा दिव्य अनुभव घ्यायला नक्की या, कारण कधीकधी एक कथा, एक शब्द संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. आणि आजचा हा अध्याय सांगताना किंवा वाचताना माझ्याकडून काही चूक झाली असेल, काही शब्द चुकले असतील, तर मोठ्या मनाने मला तुमची लहान बहीण समजून क्षमा करा. आता आपण सर्वजण मिळून परमेश्वराकडे एक मनापासून प्रार्थना करूया. ही प्रार्थना तुमच्या भाग्यात नक्कीच चमत्कार करू शकते. त्यामुळे ही प्रार्थना तुम्ही शांतपणे ऐकू शकता, माझ्या मागे म्हणू शकता किंवा मनातल्या मनात अनुभवू शकता. हे भगवान दत्तात्रेया, हे भगवान शिवा, हे दयामूर्ती परमेश्वरा, आमच्या जीवनातील सर्व अंधकार दूर करा. आमच्या मनातील भीती, चिंता, नैराश्य यांचा नाश करा. ज्या घरात ही कथा ऐकली जाते त्या घरात सदैव सुख, शांती आणि समृद्धी नांदू दे. हे प्रभू, ज्यांच्या आयुष्यात संकटे आहेत त्यांना मार्ग दाखव. ज्यांच्या घरात गरिबी आहे तिथे अन्न, धन आणि समाधानाचा वर्षाव कर. ज्यांच्या मनात दुःख आहे त्यांना धैर्य दे. ज्यांच्या आयुष्यात शत्रू आहे त्यांचं रक्षण कर. हे दत्तगुरू, आमच्यावर आलेली 7.5 ग्रहबाधा, आजारपण, वाईट काळ हे सर्व तुझ्या कृपेने दूर कर. प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात आनंद, आरोग्य, यश निर्माण करा. आमच्या मनात नेहमी चांगले विचार द्या. आम्हाला योग्य मार्ग दाखवा. हे महादेवा, आम्हाला अहंकारापासून दूर ठेवा. आमच्यात नम्रता, प्रेम, भक्ती वाढवा. जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायला शिकवा. आणि जे काही मिळणार आहे त्यासाठी धैर्य आणि विश्वास द्या. हे प्रभू, आमच्या कुटुंबावर तुझी कृपा सदैव राहू दे. प्रत्येक संकटातून आम्हाला सुरक्षित बाहेर काढ आणि शेवटी आम्हाला तुझ्या चरणी सदैव स्थान दे. तुझ्या चरणी सदैव स्थान दे. तुझ्या चरणी सदैव स्थान दे.